Alright, hello, this is the My Artifact episode number 506. आजची तारीख आहे 21 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. आता आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यात बहुत मजा येते. म्हणजे कसं आहे, सेल्फी स्टिक आहे आणि मला काफी एरिया कव्हर होतो. वरचा, खालचा, साईडचा, लेफ्ट, राईट, ऑल आय बीन फोकस. आणि मी ज्याप्रमाणे एक्सपेरिमेंट करू शकतो माझ्या याच्यावर की मी कुछ भी कर सकता हूँ. बडी सो आज आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपल्याला काय रेकॉर्ड करायचं आहे. मी ठरवलं होतं का नेहमीपासूनच आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मोर अँड मोर अमेझिंग अँड मोर फॅसिनेटिंग बनवायचा. कारण याच्यामुळे नाही का आपल्याला म्हणजे नॉर्मल आर्टिफॅक्ट एपिसोड तर मी एव्हरीडे रेकॉर्ड करतो, बट म्हणजे नियर अबाउट 500 एपिसोड झाले. मी आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत नॉर्मली बहुत नॉर्मली रेकॉर्ड करतो, बट आता तसं नाही. कारण आता मला बहुत चांगल्याने रेकॉर्ड करायचं याच्यामध्ये आणि बहुत छोटे छोटे टॉपिक्स आणि कधी कधी तर एक साईड भार जास्त झाला वाटते, त्यामुळे कसं वजन कसं जास्त झालंय. डझंट मॅटर, कारण सेल्फी स्टिक याच्यासाठी पण हे आहे. आपण थोडं साईज कमी करूया. ठीक आहे. हा, तर काय म्हणणार हो तुम्ही. आजचा टॉपिक आहे की आज विचार करू आपण टेक्नॉलॉजी बद्दल. टेक्नॉलॉजी आपल्याला खूपपर्यंत साथ देऊ शकते आणि खूपपर्यंत साथ देऊ शकते आणि टेक्नॉलॉजी आपण किती चांगल्या पद्धतीचे आहे वगैरे. आज आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलू. आज आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. तर माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी टेक्नॉलॉजी कधी एक्सपिरियन्स केली का जे की बहुत ऑसम आहे, तो आहे सेलफोन. कारण जेव्हापासूनच माझ्यापाशी फोन आलाय तेव्हापासून मला कळलं की हा गॅजेट इट्स वन ऑफ इट्स काइंड आहे. कारण याच्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या एवढ्या सिम्पल, इझी आणि एंटरटेनमेंटसाठी जस्ट रिक्वायर्ड 5 इंच जागा आणि त्याच्यामध्ये ऑल अराउंड दी स्ट्रक्चर, ऑल अराउंड दी एंटरटेनमेंट अँड रिक्वायर्ड थिंग्स, important and necessary subjects are inside on that phone. तर माझ्यासाठी वाटते का त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इट्स रिअली अमेझिंग अँड रिअली क्लासिक. फर्स्ट टाइम मला फोन केव्हा भेटला होता, कारण मला फर्स्ट टाइम फोन भेटला होता जेव्हा मी होतो 11वीत. नोकिया 2690. आणि इट्स अ ग्रेट फोन. म्हणजे त्यावेळेसचा 2010 मध्ये नोकियाचा असा छोटासा मोबाईल होता. त्याच्यामध्ये गाणे वाजायचे आणि व्हिडिओ दिसायचा. कॅमेरा होता त्याला VGA कॅमेरा, व्हिडिओग्राफिक कॅमेरा, एकदम छोटासा, कसा तरी हलके वलके फोटो काढत होता. आणि देन बस नॉर्मल थिंग्स होते. बट ॲक्च्युली मला टेक्नॉलॉजीबद्दल आणि खूप जास्त क्युरियस माइंड काऊन वाटत होतं. मोबाईल माझ्यासारख्या पर्सनला एवढा काऊन इंटरेस्ट करतात व्हाय. कारण मोबाईलमध्ये असं काय आहे. एक आमच्या ट्युशनमध्ये एक बंदा होता, त्याचं नाव होतं मयूर निखार. आमच्या शाळेमध्ये पण होता, यशवंत कॉलेजमध्ये होता तो. त्याचं इलेक्ट्रॉनिक्स होता. तर याच्यापाशी नाही का एवढे भयानक फोन राहिले ना का बहुतच. एक वेळा तर याच्यापाशी
तो नोकियाचा फोन होता C6, जो आता सूरजपाशी आहे. तो होता स्लायडिंगवाला आणि बहुत मस्त फोन होता तो, कारण त्याच्यात कसं सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्या गोष्टी म्हणजे तो दिसायला खूप चांगला होता, कारण तो एक प्रकारे स्लाइड व्हायचा. देन असा एक प्रकारे ती स्लाइड व्हायचा. आणि माहित नाही राहत आर्टिफिशियल एपिसोड रेकॉर्ड करू शकत नाही वाटत आहे, कारण म्हणजे एक प्रकारे काय आपण सेल्फी स्टिकने रेकॉर्ड करून राहिलो आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, बट मनातून नाही का एक प्रकारे फिलिंग्स नाही होऊन राहिली का त्याला एक्सप्रेस करण्याची. त्यामुळे नाही का आज बहुत काइंड ऑफ नॉट डू एनिथिंग, म्हणजे असं काही बोलूशी नाही वाटत आहे. आणि काही डोक्यात असे आयडिया वगैरे काही आले नाही. आणि इट्स बीन रिअली नॉर्मल. तर मला वाटते आज आर्टिफिशियल एपिसोडमध्ये आज जे झालं तेच रेकॉर्ड करू. आज काही नाही, आज सकाळी उठलो 7 वाजता, तयारी वगैरे केली, थोडंसं घाईत झाली तयारी करण्यासाठी. मला 7:15 वाजले झाला. तिथे गेल्यावर ड्युटी जे रोजचं आहे तेच. देन ड्युटीवरून आलो करीब 5 वाजता. आणि त्याच्यानंतर काय होतं की पावसाचं वातावरण खूप माहोल होतं, बहुत मस्त वातावरण होतं. आणि मला वाटलं का आता चांगला पाऊस येईन, तर मला वाटलं का आपण थोडंसं पावसात ओलं व्हावं. तर त्यामुळे काय केलं की मी घरी आलो, 5 वाजता सुट्टी झाली, 5 वाजता सुट्टी आणून घरी आलो. बॅग मोबाईल वगैरे सगळं काढून ठेवले, फक्त लायसन घेतलं, गाडीची चाबी आणि कामठी, आणि त्याच्यानंतर कन्हानपर्यंत मी असाच गाडी चालवत गेलो करीब 6, त्याच्यानंतर करीब 10 किलोमीटर 10 किलोमीटर कंटिन्युअस गाडी चालवली. 10 जाणं येणं, पर नियर अबाउट 20 किलोमीटर, 20 किलोमीटर येणं जाणं. तर बट काय झालं की पाऊस एकदम, मग पावसाचं वातावरण एकदम व्हॅनिश झालं. आणि नंतर जे थोडे बहुत ओले कपडे होते, जे थोडा पावसाने ओले झाले होते, ते पण सुकून गेले. आणि काफी इरिटेट वाटलं. आणि म्हणजे ज्याच्यासाठी गेलो होतो मी पावसात भिजण्यासाठी, ते नाही झालं. नाही तेव्हा तर कधी पण पाऊस येते आणि सरप्रायझिंगली ओलं करून टाकते. बट आता मला ओलं व्हायचं होतं, बट तो फंडा नाही बनला बरोबर, राईट. तर त्याच्यानंतर काय नाही, त्याच्यानंतर मी बहुत थकून होतो. तरी मला वाटलं का आज जिम मारावी, कारण सांगू मी बहुत खाऊन राहिलो आहे. म्हणजे एक प्रकारे डब्बा देते ना, आता आपण कसं घरी बनवलं, ताट घेतलं तर आपल्याला जेवढं वाटते तेवढं घेतो बरोबर आणि खातो. मी हार्डली 3 पोळ्या, थोडीशी भाजी, भात थोडं खात होतो. रिअली नॉर्मल डाएट होतं. बट इथे डब्बा आल्यावर काय होतं की जर आपण ते पूर्ण नाही खाल्लं तर आपल्याला फेकून द्यावं लागेल, आणि मला अन्न फेकणं बिलकुल आवडत नाही. तर मग मला काय करा, जसं आहे तसं बस कुचका, बस भटा 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 अंदर टाका, हेच केलं होतं. तर त्यामुळे काय झालं का माझं वजन तर वाढलंच, बट माझं पोट सुद्धा वाढलं. तर त्यामुळे मग मी त्या बंडूभाऊला सांगितलं, राजूभाऊला सांगितलं का मला आता तुम्ही फक्त हेच देत जा, पोळ्या आणि भाजी, बस. भात तर बिलकुल देत नव्हतं, कारण भात असला तर बहुत प्रॉब्लेम होते, त्यामुळे तुम्ही भात नको देत जाऊ. तर आज त्यांनी भात न दिला, आज मला फक्त रोटी दिली. आणि जेवण केल्यानंतर आता काफी चांगल्याने वाटत आहे, कारण असं नाही वाटत आहे, म्हणजे असं फील नाही होऊन राहिलं की माझं खूप जास्त पोट भरून आहे आणि स्टफ लाईक दॅट. बट मी माझी 2 दिवस झाले पढाई नाही होऊन राहिली. मी कसं टेबल वगैरे लावला, इथे पुस्तक वगैरे घेतले, बट पहिल्या दिवशी पढाई केली,
बट त्याच्यानंतर मी जिम गेलो आणि त्याच्यानंतर तर माझं पॉसिबलच नाही झालं. व्हाय? कारण मी जेवण करेपर्यंत ठीक राहते. जेवण झालं का मग असं डोळे कसे लप करायला लागते आणि देन आय कांट स्लीप. आता काय, आता 35 एपिसोड झाल्यावर दात घासायचे, तोंड धुवायचं झालं. आता गादी टाकायची, नंतर काय थोडं बहुत मोबाईल छेडायचा आणि झोपून जायचं. झाला दिवस खतम. पढायसाठी हेच नाटक, कारण तो थकून राहते ना माणूस. आणि काय की थकल्यावर नाही का काही हेच नाही होत. तरी पढायला मला टाइम आहे म्हणा, अजूनपर्यंत ॲडमिशनच कन्फर्म व्हायचे. आणि तरी मला वाटते का आपण आतापासून स्टार्ट करायला पाहिजे, कारण तुझ्यापाशी गायडन्स वगैरे कोणतं नाही आहे. आणि आपलं कसं हळूहळू आपल्याला प्रगती करायची आहे, तर त्यामुळे आपल्याला थोडं बहुत पढाई तर करावं लागेल. राईट. सो आता पढायला लागतो. आता 35 एपिसोड बंद आणि देन दात तोंड वगैरे घासतो, तोंड वगैरे होतो आणि थोडा बहुत पढाई करतो. जेवढी होईल तेवढी 1-1.5 घंटा, 1 घंटा हार्डली, अर्धा 1 घंटा जेवढं वाचणं होईल तेवढं वाचतो आणि नंतर झोपून जातो. राईट. So this is the end. This is the My Artifact episode number 506. Right now we are at Khabarkheda, Maharashtra. Thank you.